नमस्कार. तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलवर. आज आपण अगदी रेस्टॉरंट स्टाईल गरमागरम दाल तडका आणि सुटसुटीत जीरा राईस बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूयात. सर्वात आधी आपण भाताची तयारी करून घेऊयात. इथे मी एका मोठ्या बाउलमध्ये 250 ग्रॅम बासमती तांदूळ घेतला आहे. जीरा राईस छान लांब सडक दिसण्यासाठी नेहमी चांगल्या क्वालिटीचा बासमती तांदूळ वापरायचा. आता हा तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि धुताना तांदूळ जास्त चोळायचा नाही, नाहीतर त्याचे दाणे तुटू शकतात. हलक्या हाताने धुतल्यामुळे यातला जास्त असलेला स्टार्च निघून जातो आणि भात चिकट होत नाही. तांदूळ स्वच्छ धुवून झाला की यामध्ये पुन्हा ताजे पाणी ओतायचे आहे आणि पाणी तांदळाच्या 1 इंच वर असावे एवढंच पाणी ओतायचं आहे. आता यावर झाकण ठेवून हा तांदूळ 15 मिनिटांसाठी भिजत ठेवूया. तांदूळ भिजल्यामुळे तो शिजताना छान असा फुलतो. तर तांदूळ भिजतोय तोपर्यंत आपण डाळ शिजवून घेऊयात. इथे मी एक कुकर घेतला आहे. यामध्ये अर्धी वाटी तूर डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ एकत्र केली आहे. फक्त तूर डाळ वापरण्यापेक्षा थोडी मुगाची डाळ वापरली की डाळीला खूप मस्त दाटपणा आणि चव येते. ही डाळ सुद्धा आपण पाण्याने 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेऊया. आता या धुतलेल्या डाळीमध्ये घालूया एक बारीक चिरलेला टोमॅटो, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, पाव चमचा हळद, चवीसाठी मीठ आणि 1 चमचा तूप. तुपामुळे डाळ उकळून बाहेर येत नाही आणि मऊ अशी शिजते. आता यामध्ये डाळ शिजण्यापुरतेच पाणी ओतायचे आहे. पाणी जास्त घालायचे नाही. सर्व जिन्नस व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया. कुकरचे झाकण लावूया आणि मीडियम फ्लेमवर 3 शिट्ट्या काढून घेऊयात. डाळ शिजते तोपर्यंत आपण आपला भिजवलेला तांदूळ उकळून घेऊया. इथे मी एका मोठ्या कुकरमध्ये पाणी आधीच गरम करायला ठेवलं होतं आणि तांदूळ जास्त पाण्यामध्येच उकळून घ्यायचा आहे. पाण्याला छान उकळी आली आहे. आता यामध्ये उकळत्या पाण्यात आपण 5 ते 6 कोथिंबीरच्या काड्या टाकल्या आहेत. कोथिंबीरच्या काड्या उकळताना घातल्यामुळे या भातामध्ये ना अतिशय अप्रतिम सुगंध उतरतो आणि सोबतच 1 चमचा तूप घालूया, ज्यामुळे प्रत्येक तांदूळ मोकळा होऊन शिजतो. आता आपला 15 मिनिटांसाठी भिजत ठेवलेला तांदूळ यामध्ये टाकूया आणि मोठ्या आचेवर फक्त 5 मिनिटांसाठी उकळून घेऊयात. भात पूर्ण शिजवायचा नाही, फक्त 80 ते 90% शिजवायचा आहे. 5 मिनिटांनंतर बघा, भात छान असा उकळला आहे. आपला प्रत्येक तांदूळ लांब सडक आहे, जसा आहे तसंच राहिला आहे. आणि गॅस बंद करू, एका बाउलमध्ये मोठी चाळण ठेवू आणि हा सर्व भात चाळणीमध्ये काढून घेऊया. यामुळे सर्व पाणी खाली जमा होईल आणि हा भात 5 मिनिटांसाठी असाच बाजूला ठेवूया, म्हणजे भात आपला सुटसुटीत होईल. आपण डाळ शिजायला ठेवली होती, त्याच्या सुद्धा 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता आपली डाळ शिजले का ते पाहूयात. कुकरची पूर्णपणे वाफ निघून गेलेली आहे. झाकण उघडून पाहूयात. डाळ छान एकदम मऊ अशी शिजलेली आहे आणि खाली अजिबात लागलेली नाही. एकदम छान अशी शिजलेली आहे आणि शिजवताना आपण पाणी कमी घातले होते, त्यामुळे आता यात मी 2 ग्लास गरम पाणी ओतणार आहे. डाळीमध्ये नेहमी गरम पाणीच वापरावे, म्हणजे याची चव अजिबात बिघडत नाही. आता आपण डाळीला फोडणी देऊयात. गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये 2 चमचे तेल गरम करूयात. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा छान गुलाबी रंगावर परतून घेऊयात. कांदा परतल्यावर त्यामध्ये 6 ते 7 कढीपत्त्याची पाने आणि आपण बारीक चिरलेला लसूण घेतलेला आहे तो यामध्ये घालूयात आणि लसणाचा हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये घालूया 1 चमचा किसलेले खोबरं, सुकं खोबरं आणि शेवटी 1 चमचा जिरं टाकूया आणि हे सर्व मसाले यामध्ये छान असे परतून घेऊयात. आणि आता या गरमागरम फोडणीमध्ये
आपली शिजवलेली डाळ ओतूयात आणि सर्व मसाले एकत्र होण्यासाठी अर्धा मिनिटांसाठी याला छान असं मिक्स करून घेऊयात. आणि यानंतर याला मीडियम फ्लेमवर छान अशी उकळी येऊन देऊया. तर डाळ छान उकळली आहे. आता याला मुख्य डाळ तडका देऊयात. त्यासाठी सर्वात आधी ही तयार डाळ एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊ आणि गॅसवर पॅन ठेवू. त्यामध्ये 2 चमचे तेल किंवा तूप गरम करायचं आहे. तेल छान गरम झालं की गॅस बंद करायचा. मग त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकायची. मोहरी चांगली तडतडली की यामध्ये 2 लाल तडका मिरच्या आणि सोबत रेड चिली पावडर अर्धा चमचा टाकायचे आहे आणि हा तडका आपल्या तयार झालेल्या डाळीवर ओतायचा आहे. तर काय मस्त तडका बसला आहे. तर आपला दाल तडका तयार आहे. आता बनवूया आपला जीरा राईस. आपण तांदूळ शिजवताना त्यामध्ये तूप टाकलं होतं आणि शिजवल्यानंतर जेव्हा आपण बाउलमध्ये काढला, चाळणीमध्ये टाकला, तेव्हा बाउलमध्ये सर्व पाणी त्याचं निघून गेलं होतं. त्यामुळे आपला भात एकदम सुटसुटीत आणि छान झाला आहे. आता गॅसवर कढई किंवा कुकर ठेवायचा. त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये उभा चिरून घेतलेला कांदा टाकूयात. कांदा छान परतला की यामध्ये 1 ते 2 तेजपत्ते टाकूयात. 1 चमचा मोहरी टाकूयात. 2 चमचे जिरे टाकूयात. जिरा राईस आहे त्यामुळे जिऱ्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवायचं. आता गॅसची फ्लेम स्लो करूया आणि आपला शिजवलेला भात यामध्ये हळूहळू चमच्याने टाकूयात आणि आपला भात तसाच लांब राहावा म्हणून अगदी हलक्या हातानं खालून वर असा जिऱ्यासोबत मिक्स करून घ्यायचा. आता गॅसची फ्लेम मिडियम करायची. त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकू, चवीसाठी मीठ टाकू आणि शेवटी 2 चमचे साजूक तूप सोडूया. त्यामुळे भाताला खूप छान चमक आणि अप्रतिम चव येते. मीडियम फ्लेमवर झाकण ठेवून 1 मिनिटांसाठी वाफ देऊयात. तर आपला गरमागरम दाल तडका आणि जीरा राईस तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग अशाच मस्त मस्त रेसिपीजमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.